नमस्कार बालमित्रांनो. सामान्य विज्ञान इयत्ता 7वीतील पाठ 3 नैसर्गिक संसाधनाचे गुणधर्म आज आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, पाठाला सुरुवात करण्यापूर्वी आपण थोडंसं मागचं आठवूया. पहा, या ठिकाणी आपल्याला काय म्हणलेलं आहे? हवेमध्ये कोणकोणते वायू असतात? हवेला एकजिनसी मिश्रण असे का म्हणतात? तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की आपल्या सभोवती हवा आहे आणि वातावरणातील या हवेमध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, 6 निष्क्रिय वायू, नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, पाण्याची वाफ, धूलिकण या सर्वांचा समावेश आहे. हवेमध्ये या सर्व वायूंचे कमी अधिक प्रमाणामध्ये मिश्रण आहे. म्हणूनच हवेला एकजिनसी मिश्रण असे म्हणलेलं आहे. पहा, हवेमध्ये ऑक्सिजन 21%, तर नायट्रोजन 78%, कार्बन डायऑक्साईड 0.03%, आर्गॉन 0.9% आणि इतर वायू व घटक 0.07% असतात. तर हवेमध्ये या सर्व वायूंचे कमी अधिक प्रमाणामध्ये मिश्रण आहे. म्हणूनच हवा ही एकजिनसी मिश्रण आहे असे म्हणतात. यानंतर पुढे आपल्याला एक प्रश्न दिलेला आहे. पहा, हवेमध्ये असलेल्या वेगवेगळ्या वायूंचे उपयोग कोणते आहेत? तर आता तुम्हाला माहिती झालं आहे की हवेमध्ये कोणकोणते वायू असतात. हवेमध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, आर्गॉन, हेलियम, निऑन, क्रिप्टॉन आणि झेनॉन हे वायू असतात. आता आपण यांचे उपयोग पाहूयात. तर पहिला जो वायू आहे नायट्रोजन, त्याचे प्रमाण हवेमध्ये 78% असते. सजीवांना आवश्यक प्रथिने मिळवण्यास हा वायू मदत करतो. तसेच अमोनिया निर्मितीमध्ये आणि खाद्यपदार्थ हवाबंद ठेवण्यासाठी उपयोगी होतो. त्यानंतर ऑक्सिजन वायू पहा, तर ऑक्सिजन वायू सजीवांना श्वसनासाठी आणि ज्वलनासाठी उपयोगी पडतो. कार्बन डायऑक्साईड वायू पहा, वनस्पतींना अन्न तयार करण्यासाठी या वायूचा उपयोग होतो. तसेच अग्निशामक नळकांड्यामध्येही कार्बन डायऑक्साईड वायू वापरतात. यानंतर आर्गॉन वायू पहा, तर आपल्या घरामध्ये आपण जे विजेचे बल्ब वापरतो त्यामध्ये आर्गॉन वायू असतो. यानंतर हेलियम, कमी तापमान मिळवण्यासाठी तसेच विना पंख्याच्या इंजिनावर चालणाऱ्या विमानामध्ये हेलियम वायूचा उपयोग होतो. त्यानंतर निऑन पहा, जाहिरातीसाठीच्या रस्त्यावरच्या दिव्यात निऑन या वायूचा उपयोग करण्यात येतो. क्रिप्टॉन हा वायू फ्लोरोसंट पाईपमध्ये वापरतात. तसेच झेनॉन हा वायू फ्लॅश फोटोग्राफीमध्ये याचा उपयोग करतात. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, हवेमधील विविध वायू आणि इतर घटक यांच्या समतोलामुळे, म्हणजे यांचे जे प्रमाण आहे हवेमध्ये ते समतोल असल्यामुळे आपले पृथ्वीवरील जीवसृष्टी टिकून आहे. जीवनासाठी आवश्यक सूर्यप्रकाश आणि उष्णता पृथ्वीपर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच अन्य घातक घटकांना थांबवण्यासाठी वातावरण ही अत्यंत महत्त्वाची गाळणी आहे. पहा, धुके, ढग, हिम व पाऊस यांची निर्मितीसुद्धा वातावरणामुळेच शक्य होते. विद्यार्थी मित्रांनो, हवा, पाणी आणि जमीन ही महत्त्वाची नैसर्गिक संसाधने आहेत. आता नैसर्गिक संसाधने म्हणजे काय हे तुम्हाला माहीत असेलच. तर निसर्गापासून जी संपत्ती आपल्याला मिळते त्याला आपण नैसर्गिक संसाधने म्हणतो. म्हणजेच हवा, पाणी आणि जमीन ही आपली महत्त्वाची नैसर्गिक संसाधने आहेत. सुरुवातीला आपण हवेविषयी माहिती अभ्यासूयात. हवेचे गुणधर्म पहा कोणकोणते आहेत. आपल्या सभोवताली हवा आहे, पण ती आपण पाहू शकतो का? नाही, ती आपल्या डोळ्यांना दिसत नाही. परंतु हवेचे अस्तित्व मात्र आपल्याला जाणवते. पहा, जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा नाकावाटे हवा आत घेतो. तोंडासमोर आपण जर हात धरून फुंकर मारला
तर आपल्याला हवेचा स्पर्श जाणवतो. त्याचप्रमाणे पहा, वेगवेगळ्या ऋतूमध्ये सुद्धा आपल्याला हवेचे अस्तित्व वेगवेगळे जाणवते. उन्हाळ्यामध्ये आपल्याला हवा गरम लागते. त्यानंतर थंडीच्या दिवसात पहा थंड हवा. त्यानंतर पावसाळ्यामध्ये दमटपणा. म्हणजे हवेमध्ये वेगवेगळे गुणधर्म आहेत, त्याचे फक्त आपण अस्तित्व जाणू शकतो. हवेचे गुणधर्म अभ्यासण्यासाठी आपल्याला काही छोटे छोटे प्रयोग करून पाहायचे आहेत पहा. तर पहिला हवेचा गुणधर्म आहे, हवेला वस्तुमान आणि वजन असते. तर हा जो हवेचा गुणधर्म आहे तो तपासून पाहण्यासाठी आपण एक छोटासा प्रयोग करूयात. प्रयोगासाठी लागणारे साहित्य पहा, एक झाडूची काडी किंवा आपण शीतपेय पितो तो स्ट्रॉ, त्यानंतर एक दोरा आणि 2 फुगे. तर काय करायचं पहा, सुरुवातीला झाडूची काडी किंवा स्ट्रॉ घ्या आणि त्या स्ट्रॉच्या बरोबर मध्यभागी दोरा बांधा. त्यानंतर 2 फुगे घ्या. एक न फुगवलेला फुगा त्या स्ट्रॉच्या एका टोकाला बांधा आणि दुसऱ्या टोकाला फुगवलेला फुगा बांधा. त्यानंतर आपण मध्यभागी जी दोरी बांधलेली आहे त्या दोरीला बरोबर धरा. तुम्हाला काय जाणवते पहा, जो फुगा फुगवलेला आहे स्ट्रॉची ती बाजू खाली जाते पहा आणि जो न फुगवलेला फुगा आहे ती बाजू वरच्या बाजूला जाते. मग हे असे का होते पहा, तर ज्या फुग्यामध्ये आपण हवा भरलेली आहे त्या हवेला वजन असते. त्या वजनामुळेच फुगवलेल्या फुग्याची बाजू खाली जाते. म्हणजेच यावरून आपल्याला काय लक्षात येते की हवेला वजन असते. हवा हे वायूंचे मिश्रण असल्याने इतर पदार्थाप्रमाणे हवेला सुद्धा वस्तुमान आणि वजन असते. यानंतर हवेचा दुसरा गुणधर्म पहा, वातावरणाचा दाब सर्व दिशांनी समान असतो. तर हा प्रयोगसुद्धा आपल्याला करून पाहायचा आहे, म्हणजे लक्षात येईल. तर प्रयोग करण्यापूर्वी वातावरणाचा दाब म्हणजे काय हे लक्षात घ्या. आपल्या सभोवताली जी हवा आहे त्या हवेमध्ये वायूंचे रेणू, म्हणजेच हवेमध्ये जे वेगवेगळे वायू आहेत त्यांचे रेणू सतत हालचाल करत असतात. आणि हे रेणू जेव्हा एखाद्या वस्तूवर आदळतात तेव्हा त्या वस्तूवर दाब निर्माण करतात आणि हवेच्या या दाबालाच वातावरणाचा दाब असे म्हणतात. पहा, लक्षात घ्या, वातावरणाचा दाब म्हणजे काय. हवेमध्ये जे वेगवेगळे वायू आहेत त्या वायूंचे रेणू सतत हालचाल करत असतात आणि हे रेणू जेव्हा एखाद्या वस्तूवर आदळतात तेव्हा त्या वस्तूवर निर्माण होणारा दाब म्हणजेच वातावरणाचा दाब होय. यानंतर आपण वातावरणाचा दाब समजण्यासाठी एक प्रयोग करून पाहूयात. आपल्याला लागणारं साहित्य पहा, सुई नसलेली इंजेक्शनची एक सिरिंज. एकच साहित्य आपल्याला लागणार आहे. प्रयोग कसा करायचा पहा. सुरुवातीला सुई नसलेली इंजेक्शनची सिरिंज घ्या आणि तिचा दट्ट्या ओढा. तर दट्ट्या म्हणजेच काय, तर सिरिंजच्या मागची जी बाजू असते पहा ती. तर ती ओढल्यानंतर आपल्याला काय जाणवते पहा, आपण सहज ती ओढू शकतो, म्हणजे सहजपणे बाहेर ओढता येते. त्यानंतर काय करायचं पहा, बाहेर ओढलेल्या दट्ट्या हात सोडल्यावर सुद्धा आपला तसाच राहतो. आता यानंतर सिरिंजचे पुढचे जे छिद्र आहे ते अंगठ्याने घट्ट बंद करा, म्हणजे बाहेरची हवा आतमध्ये जाऊ देऊ नका. आणि त्यानंतर दट्ट्या बाहेर ओढा व नंतर हात सोडून द्या. मग यावेळेस पहा, तुम्ही जेव्हा दट्ट्या बाहेर ओढत असता तेव्हा तुम्हाला जास्त जोर लावावा लागतो पहा. मग हे असे का होते, तर पहा या ठिकाणी जेव्हा तुम्ही सिरिंजच्या छिद्रावर आपला अंगठा ठेवून तो बंद करता, म्हणजे बाहेरची हवा आतमध्ये जाऊ देत नाही, मग त्यावेळेला काय होतं, सिरिंजमधल्या हवेला जास्त जागा उपलब्ध होते आणि ती विरळ होते. त्यामुळे सिरिंजमधल्या हवेचा दाब कमी होतो. परंतु बाहेरचा दाब जो आहे हवेचा तो त्याच्या मानाने तुलनेने जास्त असतो. म्हणूनच बाहेर खेचलेला दट्ट्या सोडून दिला की लगेच आत ढकलला जातो. आता हीच सिरिंज तुम्ही उभी, आडवी, तिरकी अशा वेगवेगळ्या स्थितीमध्ये धरून हाच प्रयोग करून पहा. प्रत्येक वेळी दट्ट्या तेवढाच आत गेल्याची तुम्हाला
आढळून येईल. म्हणजे यावरून काय लक्षात येते की वातावरणाचा दाब हा सर्व दिशांनी सारखा असतो. पाठ्यपुस्तक पान क्रमांक 17वर आपल्याला एक प्रश्न विचारलेला आहे पहा. चंद्रावर वातावरणाचा दाब असेल का? तर विद्यार्थी मित्रांनो, चंद्रावर वातावरण नाही, त्यामुळे तिथे वातावरणाचा दाबसुद्धा नसतो. म्हणून तर अंतराळवीर जेव्हा चंद्रावर जातात पहा, तेव्हा सोबत ऑक्सिजनच्या नळकांड्या सोबत घेऊन जातात. कारण त्या ठिकाणी श्वसनासाठी पुरेसा ऑक्सिजन त्यांना मिळत नाही. यानंतर पुढे पहा, माहीत आहे का तुम्हाला? तर या ठिकाणी काय सांगितलेलं आहे पहा. समुद्र सपाटीला म्हणजे समुद्राच्या ठिकाणी पहा, वातावरणाचा दाब हा सर्वसामान्य स्थितीमध्ये सुमारे 1,01,400 न्यूटन प्रति चौरस मीटर इतका असतो. आणि हा जो वातावरणाचा दाब आहे तो वायू दाबमापकाने मोजता येतो. वातावरणाचा दाब हा समुद्र सपाटीपासून उंच जाताना कमी कमी होत जातो. म्हणजेच आपण समुद्र सपाटीपासून जसं जसं वर जाऊ तसं तसं तेथील हवा विरळ होत जाते पहा. त्यामुळे ऑक्सिजनचे प्रमाणसुद्धा कमी होते आणि म्हणूनच वातावरणाचा दाबसुद्धा कमी कमी होत जातो. यानंतर या ठिकाणी थोडी गंमतमध्ये पहा, तुम्हाला एक प्रयोग करून पाहायचा आहे आणि हा प्रयोग आपण घरातसुद्धा बराच वेळा केलेला आहे पहा. तर काय करायचं, एक काचेचा ग्लास घ्या आणि तो ग्लास पाण्याने काठोकाठ भरा. त्यानंतर त्या ग्लासवर तुमच्या वहीच्या पुठ्ठ्याचा एक तुकडा बसवा. त्या पुठ्ठ्याला हाताने आधार देऊन तो पेला झटकन उलटा करा आणि तुमच्या हाताचा आधार काढून घ्या, म्हणजेच हात काढून घ्या. तेव्हा तुमच्या काय लक्षात येते पहा, तर जो पुठ्ठा आहे तो ग्लासला एकदम चिटकून बसलेला असतो पहा आणि ग्लासमधले पाणीसुद्धा सांडत नाही. तर हे असे का होते सांगा? तर आतली हवा जी असते ग्लासमध्ये ती आतल्या आत कोंडली जाते आणि त्याचा जो दाब आहे तो कमी होतो आणि त्याच्या तुलनेने बाहेरचा दाब हा काय असतो सांगा? जास्त असतो. त्यामुळेच आतले पाणी खाली सांडत नाही. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला डॅनियल बर्नोली या स्वीडिश शास्त्रज्ञाची माहिती दिलेली आहे पहा. डॅनियल बर्नोली हे स्वीडिश शास्त्रज्ञ होते. 1726 साली त्यांनी एक तत्त्व मांडले. त्यांचे तत्त्व काय होते पहा. हवेचा वेग वाढला तर तिचा दाब कमी होतो. पहा, लक्षात घ्या, हवेचा वेग वाढला तर दाब कमी होतो आणि या उलट हवेचा वेग जर कमी झाला तर दाब वाढतो. उलट आहे पाहायचं, वेग वाढला की दाब कमी होतो, वेग कमी झाला की दाब वाढतो. एखादी वस्तू हवेमधून गतिमान असल्यास त्या वस्तूच्या गतीच्या लंब दिशेला हवेचा दाब कमी होतो आणि मग आजूबाजूची हवा जास्त दाबाकडून कमी दाबाकडे जोराने वाहू लागते. तर हे डॅनियल बर्नोली या शास्त्रज्ञाचे तत्त्व आहे. डॅनियल बर्नोलीचे हे जे तत्त्व आहे की हवेचा वेग वाढल्यास दाब कमी होतो आणि हवेचा वेग कमी झाल्यास दाब वाढतो, तर या तत्त्वावर आधारित आपण एक छोटासा प्रयोग करून पाहूयात. तर या प्रयोगासाठी लागणारं साहित्य आहे पहा, एक प्लास्टिकचा कप किंवा ग्लास घ्या, स्ट्रॉ आणि पाणी. मग आता आपल्याला काय करायचं आहे पहा. प्लास्टिकच्या कपामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये एक स्ट्रॉ उभी धरा. त्यानंतर दुसऱ्या एका स्ट्रॉचा लहान तुकडा पहिल्या स्ट्रॉच्या वरच्या तोंडाजवळ काटकोनात धरा. या ठिकाणी आकृतीमध्ये पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ग्लासमध्ये एक स्ट्रॉ उभी ठेवलेली आहे आणि दुसरी जी स्ट्रॉ आहे ती बरोबर मध्यातून कट करून तो छोटा तुकडा या स्ट्रॉच्या बरोबर काटकोनामध्ये धरायचा. मग स्ट्रॉच्या लहान तुकड्यातून जोराने फुंकर मारा. मग त्यावेळेला आपल्याला काय दिसतं पहा, की खालची जी स्ट्रॉ आहे त्या स्ट्रॉमधून पाण्याचा फव्वारा उडताना आपल्याला दिसतो. मग हे असे का होते पहा. आपण फुंकर तर वरच्या स्ट्रॉमधून मारतो, परंतु पाण्याचा फव्वारा आपल्याला ग्लासमधील स्ट्रॉमधून उडताना दिसतो. याच्या मागचे कारण काय आहे पहा. तुम्ही जेव्हा स्ट्रॉमधून फुंकर मारता तेव्हा त्याच्या समोरची जी हवा आहे ती दूर ढकलली जाते
मग त्यामुळे काय होतं की तेथील हवेचा दाब कमी होतो पहा. मग हवेचा दाब या ठिकाणी कमी का होतो पहा, कारण हवेचा वेग वाढलेला असतो, कारण आपण जोरात फुंकर मारतो, त्यामुळे हवेचा वेग वाढतो आणि हवेचा दाब त्याच्यामुळे कमी होतो. मग स्ट्रॉच्या वरच्या तोंडाजवळ असलेल्या हवेचा दाब वातावरणाच्या दाबापेक्षा कमी झाल्याने कपामध्ये जे पाणी आहे ते जास्त दाबाकडून कमी दाबाकडे, म्हणजे या ठिकाणी वरच्या बाजूला कमी दाब आहे म्हणून वरच्या दिशेने ते पाणी ढकलले जाते आणि हे पाणी फवाऱ्याच्या रूपात बाहेर पडते. तुम्ही जेवढ्या जोरात फुंकर मारता तेवढ्या मोठ्या प्रमाणात फवारा उडल्याचे आपल्या लक्षात येईल. स्ट्रॉचा हा जो फवारा आहे तो बर्नौलीच्या तत्वावर आधारित आहे. यानंतर या ठिकाणी पाठ्यपुस्तक पान क्रमांक 17वर जरा डोके चालवा यामध्ये आपल्याला एक प्रश्न दिलेला आहे पहा. हवेचे तापमान वाढले की त्याच्या हवेच्या दाबावर काय परिणाम होतो पहा. पहा काय म्हणलेलं आहे, जेव्हा हवेचे तापमान वाढते तेव्हा त्याचा हवेच्या दाबावर काय परिणाम होतो. पहा या ठिकाणी कोणतीही हवा एखाद्या बंदिस्त जागेत असेल तर तापमान वाढल्यावर त्यातील दाब देखील वाढतो. म्हणजे पहा लक्षात घ्या, जर एखादी खोली बंदिस्त असेल म्हणजे त्याची दारे खिडक्या जर लावलेली असतील आणि त्या खोलीमधलं जर तापमान वाढवलं तर त्या ठिकाणचा दाबसुद्धा वाढतो आणि वाढलेल्या तापमानामुळे या हवेतील निरनिराळे घटक म्हणजेच रेणू जोराने कंप पावतात, त्यामुळे त्यांच्याकरवी हाच दाब वाढतो. मात्र हवा बंदिस्त नसेल म्हणजे जी ती जर मोकळ्या ठिकाणी असेल तर जसजसे हवेचे तापमान वाढते तसतसे हवा वातावरणाच्या वरच्या थराला सरकते, यामुळे हवेचा दाब कमी होतो. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा वारा सुटतो तेव्हा आपल्याला जाणवते पहा की जोराचा वारा किंवा वाऱ्याची गती जर कमी असेल तर ते सुद्धा आपल्याला जाणवते. मग आता हे जे वाहणारे वारे आहेत ते कसे निर्माण होतात पहा. जेव्हा दोन ठिकाणच्या हवेतल्या दाबामध्ये फरक पडतो, म्हणजेच पहा या ठिकाणी जेव्हा हवा जास्त दाबाच्या ठिकाणापासून कमी दाब असलेल्या ठिकाणाकडे वाहू लागते त्याचवेळी आपल्याला वारा सुटल्याचे जाणवते. म्हणजेच हवेतल्या दाबामध्ये जो फरक पडतो त्याचाच परिणाम वाहणारे वारे आहेत. म्हणजे आपण म्हणतो ना, आज सोसाट्याचा वारा सुटला आहे, आज खूप जोराचे वारे आहे, तर हे आपल्याला कशामुळे जाणवते, हवेच्या दाबातल्या फरकामुळे जाणवते पहा. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण आणखीन एक प्रयोग करून पाहूयात. यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे काचेचा ग्लास आणि बर्फाचे खडे. तर काय करायचं पहा, एक काचेचा ग्लास घ्या आणि त्या ग्लासमध्ये पाऊण उंचीपर्यंत म्हणजेच ग्लासला भरायला थोडंसं कमी बर्फाचे खडे घ्या आणि थोड्या वेळाने त्या ग्लासचे निरीक्षण करा. तर तुम्हाला काय दिसतं पहा की ग्लासच्या बाहेर आपल्याला पाण्याचे थेंब दिसतील पहा. मग हे असे का होते, बर्फाचे खडे तर ग्लासमध्ये आहेत आणि पाण्याचे थेंब आपल्याला ग्लासच्या बाहेर दिसत आहेत. ग्लासमध्ये बर्फाचे खडे ठेवल्यामुळं काय होतं पहा, ग्लासभोवती जी हवा आहे त्या हवेला थंडावा मिळतो आणि हवेतल्या बाष्पाच्या रूपात असलेल्या पाण्याला थंडावा मिळाला की विशिष्ट तापमानाला त्याचे संघनन होते आणि त्यामुळे बाष्पाचे रूपांतर पाण्यात होते व हे पाणी आपल्याला ग्लासच्या बाहेरचा जो पृष्ठभाग आहे त्यावर जमा झालेले दिसतात. हवेमध्ये जी आर्द्रता आहे त्याचे प्रमाण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे असते पहा आणि दिवसभरामध्ये सुद्धा हवेतल्या आर्द्रतेचे प्रमाण बदलते. म्हणजे दिवसामध्ये सुद्धा सकाळी, दुपारी किंवा रात्री या हवेच्या आर्द्रतेचे प्रमाण बदलत असते. हवेतल्या आर्द्रतेचे प्रमाण हे तिच्या बाष्प धरून ठेवण्याच्या क्षमतेवर अवलंबून असते. रात्री किंवा पहाटे जेव्हा हवेचे तापमान कमी असते त्यावेळेला बाष्प धरून ठेवण्याची क्षमता कमी होते पहा. या ठिकाणी तापमान कमी झाले की बाष्प धरून ठेवण्याची क्षमतासुद्धा कमी होते. मग अशावेळी हवेतल्या जास्तीचा जो बाष्प आहे त्याचे रूपांतर पाण्याच्या थेंबात होते आणि यालाच आपण दवबिंदू म्हणतो पहा. जेव्हा आपण एखाद्या सकाळी उठून जर झाडाच्या पानाचे निरीक्षण केले
तर त्या पानावर आपल्याला दवबिंदू दिसतात पहा. मग हे दवबिंदू कशामुळे येतात? तर हवेचे तापमान कमी झाल्यामुळे बाष्प धरून ठेवण्याची क्षमता कमी होते आणि हवेतला जो जास्तीचा बाष्प आहे त्याचे रूपांतर पाण्याच्या थेंबात होते. आता हे झालं रात्री आणि पहाटेचं. यानंतर पहा, जेव्हा दुपार होते तेव्हा हवेचे तापमान वाढलेले असते. मग हवेचे तापमान वाढले की हवेची बाष्प धरून ठेवण्याची क्षमतासुद्धा वाढते आणि हवेच्या क्षमताच्या मानाने हवेतील बाष्पाचे प्रमाण कमी होते. म्हणूनच आपल्याला हवा कोरडी जाणवते. तर या उलट पावसाळ्यात पहा किंवा समुद्रकिनारी हवेतल्या बाष्पाचे प्रमाण भरपूर असते. मग हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढले की आपल्याला हवेमध्ये दमटपणा जाणवतो. तर या ठिकाणी लक्षात घ्या, रात्री आणि पहाटे, त्यानंतर दुपारी आणि पावसाळ्यात किंवा समुद्रकिनारी हवेतील आर्द्रतेचे प्रमाण कसे असते. या ठिकाणी जरा डोके चालवा. यामध्ये आपल्याला एक प्रश्न विचारलेला आहे पहा. उन्हाळ्यात ओले कपडे चटकन वाळतात, पण पावसाळ्यात मात्र ते लवकर वाळत नाहीत. असे का घडते? तर पहा, या ठिकाणी पावसाळ्यात हवेची आर्द्रता जास्त असते. आपण आत्ताच पाहिलेलं आहे पहा. हवेत आधीच बाष्पाचे प्रमाण जास्त असते. मग त्यामुळे काय होते? ओल्या कपड्यातले बाष्प बाष्पीभवन होऊन लवकर जात नाही. ओले कपडे त्यामुळेच वाळत नाहीत. या उलट पहा, उन्हाळ्यात तापमान जास्त असते, त्यामुळे हवेची आर्द्रता पण कमी असते आणि कोरड्या हवेमुळे कपडे लवकर वाळतात. या ठिकाणी करून पहामध्ये तुम्हाला 2 छोटेसे प्रयोग करायचे आहेत पहा. काय सांगितलं आहे की एक रिकामी बाटली बूच न लावलेली उलटी करून एका पाण्याच्या पसरट भांड्यात तिरपी धरा. पहा, या ठिकाणी चित्रात दाखवलेलं आहे. तुम्ही घरीसुद्धा हा प्रयोग करून पाहू शकता. पहा, एका भांड्यामध्ये पाणी घ्या आणि एक बूच न लावलेली रिकामी बाटली त्या भांड्यामध्ये तिरपी धरा. तुम्हाला काय दिसते पहा. तुम्ही जेव्हा ती बाटली पाण्यात तिरपी धरता तेव्हा त्या भांड्यातील पाणी बाटलीत जाते आणि आपल्याला बुडबुड असा आवाज येतो आणि पाण्यामध्ये आपल्याला बुडबुडे दिसतात पहा. तर हे असे का होते सांगा? की जेव्हा पाणी आतमध्ये बाटलीत जात असते त्यावेळेला बाटलीतली हवा बाहेर येते आणि त्यामुळे ती आपल्याला बुडबुड्याच्या स्वरूपात दिसते. यानंतर पुढची कृती काय करायची आहे पहा. फुग्यात हवा भरली की त्यामध्ये काय बदल होतो म्हणून पहा. पहा, या ठिकाणी जेव्हा तुम्ही फुगा घेता आणि त्या फुग्यामध्ये हवा भरता तेव्हा तो फुगा आपल्याला भरलेला जाणवतो पहा. म्हणजेच आपण जेव्हा तोंडाने फुग्यामध्ये हवा भरतो म्हणजे फुंकर मारतो तेव्हा ती हवा त्या फुग्यामध्ये गेल्यामुळे हवा काय करते सांगा? फुग्याच्या आतली जागा व्यापते. मग या दोन्ही कृतीवरून आपल्या काय लक्षात येते? की हवा जागा व्यापते. त्याचप्रमाणे हवेला विशिष्ट आकारमान असते. हवेला वजन आणि वस्तुमान असते. तर या ठिकाणी लक्षात ठेवा, हवा जागा व्यापते, हवेला विशिष्ट आकारमान असते, हवेला वजन आणि वस्तुमान असते. हे हवेचे विविध गुणधर्म आहेत. यानंतर आपण हवेमुळे प्रकाशाचे विकिरण कसे होते किंवा प्रकाशाचे विकिरण म्हणजे काय हे पाहूयात. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की हवा हे अनेक वायू तसेच धूळ, धूर आणि बाष्प यांच्या अतिसूक्ष्म कणांचे मिश्रण आहे. मग जेव्हा प्रकाशकिरण हवेतल्या या सूक्ष्म कणावर पडतो तेव्हा ते प्रकाशाला सर्व दिशेने विखुरतात आणि या घटनेलाच प्रकाशाचे विकिरण असे म्हणतात. प्रकाशाचे विकिरण म्हणजेच काय सांगा? प्रकाश सर्व दिशेला पसरणे. मग हे कशामुळे शक्य होते? तर हवेमध्ये जे वेगवेगळे सूक्ष्म कण आहेत त्या सूक्ष्म कणावर जेव्हा प्रकाशकिरण पडतो तेव्हा या कणांमुळे तो सर्व दिशेला विखुरला जातो. यानंतर पुढचा घटक पहा, तापमान नियंत्रण. तर पहा, या ठिकाणी पृथ्वीला सूर्याकडून ऊर्जा मिळते हे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि ही ऊर्जा उष्णतेच्या रूपात असते. पृथ्वीभोवती असलेल्या हवेतील बाष्प, कार्बन डायऑक्साईड यासारखे घटक या उष्णतेचा काही भाग शोषून घेतात
म्हणजेच हवेमध्ये जो बाष्प आणि कार्बन डायऑक्साईड वायू आहे तो काय करतो सांगा, की सूर्यापासून आपल्याला जी उष्णता मिळते त्याच्यातला काही भाग ते शोषून घेतात आणि इतर घटकांना देतात. मग यामुळे काय होतो, पृथ्वीचा पृष्ठभाग उबदार राहतो व पृथ्वीवरील जीवसृष्टीला अनुकूल होतो. पृथ्वीवर जर हवाच नसती तर पृथ्वीच्या पृष्ठभागाचे सरासरी तापमान खूप कमी झाले असते. पहा या ठिकाणी यावरून तुमच्या लक्षात येते का, की आपल्या सभोवताली हवा आहे, म्हणूनच पृथ्वीवरील जीवसृष्टी सर्व सजीवांना अनुकूल आहे. कारण हवेतील जे घटक आहेत ते काय करतात सांगा, की सूर्याकडून मिळणाऱ्या उष्णतेचा जो भाग आहे तो काही भाग शोषून घेतात आणि इतर घटकांना देतात. यानंतर पुढचा घटक आहे पहा, ध्वनी प्रसारण. विद्यार्थी मित्रांनो, आपण वेगवेगळ्या प्रकारचे आवाज दिवसभरामध्ये ऐकतो. मग हे आवाज आपण का ऐकू शकतो सांगा? कारण आपल्या सभोवताली हवा आहे म्हणून. हवेच्या माध्यमातून हे आवाज आपल्यापर्यंत पोचतात. तापमानातील बदलामुळे हवेची घनतासुद्धा बदलते. जेव्हा थंडी असते तेव्हा हवेची घनता वाढते. थंडीमध्ये पहाटे दूरच्या आगगाडीचा आवाज आपल्याला स्पष्ट ऐकू येतो पहा. मग यावरून आपल्याला काय लक्षात येते, की ध्वनीचे प्रसारण होण्यासाठी हवेचा माध्यम म्हणून उपयोग होतो. म्हणजेच काय, की आपल्याला आवाज ऐकू येण्यासाठी हवा हे एक माध्यम आहे. या ठिकाणी जरा डोके चालवा. यामध्ये आपल्याला 2 प्रश्न विचारलेले आहेत पहा. आपल्या अवतीभोवतीची सर्व हवा जर काढून टाकली तर काय होईल? पहा या ठिकाणी लक्षात येईल तुमच्या, की आपल्या अवतीभोवतीची सर्व हवा जर काढून टाकली तर सजीव हवे वाचून जगू शकणार नाहीत. श्वसन, ज्वलन या सर्व प्रक्रिया बंद पडतील. ध्वनी प्रसारण, उष्णता, आर्द्रता या बाबीसुद्धा घडणार नाहीत. पृथ्वीवर ऋतू निर्माण होणार नाहीत आणि पाऊससुद्धा पडणार नाही. त्यामुळे पाणीसुद्धा नाहीसे होईल. हवेशिवाय सर्व जीवनच नष्ट होईल. यानंतर पुढचा प्रश्न पहा, अवकाशात आवाज ऐकू येईल का? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मगाशी आपण पाहिलं पहा, की आवाज आपल्याला ऐकू येण्यासाठी कशाची गरज आहे? माध्यमाची गरज आहे. म्हणजे आपल्या अवतीभोवती हवा आहे म्हणून आपण आवाज ऐकू शकतो. सर्व प्रकारचे आवाज भोवतालच्या हवेमुळेच आपल्याला ऐकू येतात. हवा हे ध्वनी प्रसारणाचे माध्यम आहे, परंतु अवकाशात हवेचे माध्यम नाही. तेथे हवा नसल्यामुळे आपल्याला आवाज ऐकू येणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण हवेचे गुणधर्म अभ्यासलेले आहेत. तर झालेला भाग पाठ्यपुस्तकातून तुम्ही परत एकदा वाचा आणि पुढील प्रश्नांची उत्तरे तुमच्या वहीत लिहा.